बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे। धर्मादाय आयुक्तांकडून व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले। बिल्डरला 230 कोटी रुपये परत मिळणार आहेत। सिव्हिल कोर्टाच्या आदेशाने पैसे परत मिळणार आहेत। ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यात झालेला जमीन व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे। गोखले बिल्डरला पैसे परत मिळवण्यासाठी सिव्हिल कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे। स्टॅम्प ड्युटी ही परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा लढावा लागणार आहे। गोखले बिल्डर यांच्या वकिलाकडून सुनावणी दरम्यान हे आश्वासन देण्यात आले। आम्ही दिलेली 230 कोटी इतकीच रक्कम आम्हाला व्यवहार रद्द झाल्यानंतर परत हवी आहे असंही सांगण्यात आलं। व्यवहार रद्द होऊन पैसे परत देण्यास उशीर झाला तरी आम्ही त्याचे व्याज घेणार नाही असं गोखलेंच्या वकिलांचं म्हणणं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात ही मोठी अपडेट बघतोय। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, काय अधिकची अपडेट आहे? बातमी आपण बघतोय। धर्मादाय आयुक्तांकडून व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जैन बोर्डिंग प्रकरणात ही मोठी अपडेट आपण बघतोय। धर्मादाय आयुक्तांकडून व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बिल्डरला 230 कोटी रुपये परत मिळणार आहेत। महत्त्वाची अपडेट। प्रतिनिधी शिल्पा आपल्याशी पुन्हा जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, अधिकची अपडेट। तेजस्विनी, आपण जर पाहिलं तर पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराचं जे प्रकरण आहे त्या संदर्भात आज सुनावणी होती। ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यात झालेला जो जमीन व्यवहार आहे तो रद्द करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। धर्मादाय आयुक्तांनी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत। थोड्याच वेळात यामध्ये अधिकृत निकालाची प्रत देखील प्राप्त होणार आहे। 4 एप्रिल 2025 रोजी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहारासंदर्भात दिलेले स्वतःचे आदेश देखील रद्द केलेले आहेत। 4 तारखेचा आदेश रद्द केल्यामुळे त्यानंतर आता झालेली सर्व प्रक्रिया ही कायद्यानुसार अमान्य ठरते। या जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डर यांनी ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये जे आहेत ते सिव्हिल कोर्टाच्या आदेशाने परत मिळणार आहेत। गोखले बिल्डरला पैसे परत मिळवण्यासाठी सिव्हिल कोर्टाची पायरी आता चढावी लागणार आहे। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जी स्टॅम्प ड्युटी आहे ती परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा देखील लढावा लागणार आहे। त्यामुळे आजची जी सुनावणी आहे त्याचा थोड्याच वेळात जी निकालाची प्रत आहे ती देखील आता हाती येणार आहे। तेजस्विनी, तर बघतो की या प्रकरणात आता बिल्डरला 230 कोटी जे काही आहेत ते परत मिळणार आहेत। त्या संदर्भात काय अपडेट आहे शिल्पा? तेजस्विनी, आपण जर पाहिलं तर 230 कोटी रुपये हे जे परत मिळणार आहेत ते मात्र कायदेशीर लढ्याने मिळणार आहेत। कोर्टाच्या आदेशाने ते परत मिळणार आहेत आणि गोखले बिल्डरचे पैसे परत मिळवण्यासाठी त्यांना सिव्हिल कोर्टाची पायरी देखील चढावी लागणार आहे। त्यामुळे आता धर्मादाय आयुक्त यांनी देखील तसे आदेश दिलेले आहेत। यामध्ये मी काही करू शकत नाही। मात्र ते 230 कोटी रुपये जे आहे ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला सिव्हिल कोर्टाचे आदेश आहेत त्यानुसार ते परत मिळतील आणि अशी सिव्हिल कोर्टाची पायरी देखील चढावी लागणार आहे। त्यामुळे आता सिव्हिल कोर्टात गेल्यानंतर हे पैसे त्यांना परत कसे मिळतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच शिल्पा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।